जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही। सरकारच्या बुडाखाली आग लावू, सरकारमधल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही, अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये असणार आहे। आपल्याकडे 1.5 लाख रुपयाचं कर्ज आहे बँकेचं, 1.5 लाख सरकारने भरावे ना। सरकार म्हणतं आम्ही 70,000 भरणार, वरचे पैसे बँका ओटीएस मध्ये सोडून देणार, आम्हाला एज्युकेशन लोन मिळणार नाही, बाकी इतर लोन मिळणार नाही। म्हणून आमचं म्हणणं आहे की पूर्ण पैसे सरकारने भरावेत आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले, एक पवार साहेबांच्या काळातली कर्जमाफी, एक फडणवीस साहेबांच्या काळातली कर्जमाफी, एक उद्धव साहेबांच्या काळातली कर्जमाफी, तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांना या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा। आयटीआर भरणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ द्या। मयत शेतकरी जे आहेत त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या, ही पण आमची मागणी आहे। आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही 2 लाख रुपयाचं प्रोत्साहन अनुदान द्या, त्यांनी रेग्युलर कर्ज भरून चूक केलेली नाही, ही आमची मागणी आहे। आणि याच्यासाठी आमचा लढा उभा राहणार आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही। सरकारच्या बुडाखाली आग लावू, सरकारमधल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही, अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये असणार आहे। नाही, याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी आहेत, जिल्हा कृषी अधिकारी आहेत, कृषी आयुक्त आहेत, कृषी सचिव आहेत, कृषी मंत्री आहेत, हे सगळ्या लोकांचे हप्ते ठरलेले आहेत ना। याच्यामध्ये सीड्स कंपन्याकडून हे हप्ते बांधून घेतात, त्यांचं ठरलेलं आहे, प्रति बॅग प्रमाणे पैसे घेतात। हे समजा एखाद्या सीड्स कंपनीचं बोगस बियाणं निघालं तर शेतकऱ्यांना कंपन्सेशन देऊ नका, आम्ही तुम्हाला कारवाई करणार नाही तुमच्यावर, तुम्ही आमचे पैसे आणून द्या प्रति बॅग प्रमाणे। मग एखादी कंपनी जर 50 लाख बॅग विकत असेल, 70 लाख बॅग विकत असेल तर त्याच्याप्रमाणे त्यांचे पैसे ठरलेले असतात। हे सगळं आम्हाला यांचे रेट पण माहित आहे ना, आणि कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे पण आम्हाला माहित आहे। राज्य सरकारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बोगस बियाणं विकलं जाते हे सहज थोडी विकलं जाते। सरकारमधल्या कृषी खात्याच्या लोकांनी मारल्यासारखं करायचं, कंपन्यांनी रडल्यासारखं करायचं, शेतकऱ्याच्या वाट्यावर काहीच येत नाही। आणि जेवढे पैसे तुम्ही घेताय आता हप्त्याच्या माध्यमातून ते घेऊ नका, शेतकऱ्यांना कंपन्सेशन द्यायला लावा। हे बघा, राजकारणात येऊन श्रीमंत होण्याचे जे काही सत्ताधारी लोकांचे किंवा प्रस्थापित लोकांचे जे मार्ग आहेत त्यामधला सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे की रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेणे। त्यात किती पैसे आणले समजतच नाही ना। तसं शक्तीपीठमध्ये तुम्ही काय वापरलं, किती वापरलं, कसं केलं, कोण विचारणार आहे त्यांना? मग गरज काय त्याची? तिथे काही ट्रॅफिक जाम होतं या रस्त्यावर? अजिबात नाही। माझं म्हणणं आहे की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही तर जे प्रकल्प आवश्यक नाही ते प्रकल्प सरकारने थांबवले पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी जगवला पाहिजे। आज कामगार अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे, कंत्राटी कर्मचारी अडचणीत आहे, हे सगळे लोक अडचणीत आहे, यांना जगवा ना। जी लोक कष्ट करतात, श्रम करतात, त्यांच्या श्रमाचं मोल मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? आईत खाऊनच्या औलादी मजा मारतायत आणि गावगाड्यातला शेतकरी आत्महत्या करतोय, लाज वाटली पाहिजे सरकारमधल्या लोकांना। अरे तुमच्यापेक्षा इंग्रज पुरले अशी म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका। इंग्रज तरी शिक्षा करताना शिस्तीत करत होते, हे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करतात। आता हे आमचे गजानन कावरखे मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे, त्यांना तडीपारीची नोटीस दिली, 1 वर्षासाठी तडीपार, आंदोलन करता म्हणून, तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून। अरे आम्ही सामान्य माणसासाठी आंदोलन करतो, आम्ही रस्ता रोको करतो, आम्ही उपोषण करतो, सामान्य माणसाच्या बाबतीत आवाज उठवायचा नाही का? आम्ही तर तडीपारीला घाबरत नाही, पण ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत ते मंत्र्यांच्या बाजूला येऊन बसतात, ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत ते मंत्र्यांच्या बाजूला येऊन बसतात, त्यांना तुम्ही मोठी मोठी पदं देता, तिथं तडीपारी नाही होत। पण दुर्दैव असं आहे की पोलीस खात्यातले पण काही अधिकारी हे सत्ताधारी लोकांचे चमचे झालेले आहेत, स्वतःच्या पोस्टिंग टिकवण्यासाठी, बदल्या हव्या तशा मिळण्यासाठी हे लोक सत्ताधारी आमदार खासदारांचे पाय चाटतात आणि तशा पद्धतीने ते म्हणतील तशा कारवाया करतात। गजानन कावरखेवर एकही केस भांडणाची, चुकीची, बलात्काराची, दरोड्याची नाही। ज्या काही केसेस आहेत त्या आंदोलनाच्या आहेत। मग चळवळीतली माणसं टिकली पाहिजे का नाही टिकली पाहिजे? दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तुम्ही 307 सारखे गुन्हे दाखल केले, त्यांना शब्द दिला की आम्ही पोलीस कारवाई करणार नाही, आणि आता मात्र त्यांना शोधून शोधून पोलीस त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणतात। हे चालणार नाही। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे सुद्धा मागे घेतले पाहिजे आणि आमच्या कार्यकर्त्यांवर ज्या तुम्ही तडीपारीच्या नोटिसा दिल्या, तडीपाऱ्या काढल्या, त्या जर तुम्ही मागे घेतल्या नाही
तर तुम्हाला दणका दाखवून देऊ आमचा काय असतो. कुत्र्याला दगड मारलं तर कुत्रं दगडाला डसतंय, पण वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला डसत नाही. ज्यांनी दगड मारायला लावला त्याचं नड धरतो. तसं ज्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीच्या कारवाया करण्याचा त्या ठिकाणी छंद बांधलेला आहे, सुपारी घेतलेली आहे, त्या नेत्यांच्या खुर्च्या उद्ध्वस्त करू, त्यांच्या घरासमोर जाऊन बसू आम्ही. सोडणार नाही यांना. हे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत ना. नाही, त्या भागातले सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत. आता यांच्या भागात ते आमदार आहेत तानाजीराव मुटकुळे भाजपचे, त्यांनी यांची तडीपारी घडून आणली. आम्हाला सांगितलं ना अधिकाऱ्यांनी. आमच्या भागात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आहेत, सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या जिल्हाध्यक्षाला 9 जिल्ह्यातून तडीपार केलं. डॉक्टर ज्ञानेश्वर टाले 9 जिल्ह्यातून. का तर आम्ही त्यांच्या विरोधात बोलतो, त्यांच्यावर प्रश्न विचारतो, तुम्ही काय केलं असं विचारतो म्हणून. ही दादागिरी चालणार नाही. काही झालं हे बघा, तुम्ही काय आयुष्यभर सत्तेत नाहीये. नरेंद्र मोदींच्या विरोधात व्हिडिओ टाकायची हिंमत कोणी करत नव्हतं. विद्यार्थ्यांनी त्यांना केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं. ते चुकीचं आहे हो. कसं आहे, चळवळी करणारे जे लोक असतात ना, त्यांच्यावर कायम असे आरोप होत असतात. आम्ही पण एखादी निवडणूक लढली, रस्त्यावर उतरलो की विरोधक काय म्हणतात, हा यांना कुणीतरी उभं केलेलं आहे. अरे मग काय, आम्ही आयुष्यात उभंच राहायचं नाही का? आम्ही निवडणुकात लढायचं नाही का? मी पण आता बुलढाण्यातून लोकसभा लढलो, टफ फाईट दिली, तगडी फाईट दिली अपक्ष असून. विरोधी पक्षाचे लोक काय म्हणतात, हा यांना कुणीतरी उभं केलं. अरे छोट्या हो, मग आम्ही जिंदगीत निवडणुकात लढायची नाही का? आम्ही उतरायचं नाही का मैदानामध्ये? नवं नेतृत्वच पुढे येऊ द्यायचं नाही का? या ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांना भीती वाटते तरुणांची, तरुण नेतृत्व पुढे येऊ नये. प्रस्थापित लोक वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांची युनियन आहे. आमच्यासारख्या सामान्य घरातले पोरं नेते म्हणून पुढे आले नाही पाहिजे, अशी भावना या प्रस्थापित नेत्यांची आहे. यांच्या खुर्च्या उद्ध्वस्त करू.